गुड इव्हनिंग. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी आज संध्याकाळचं तुमचं स्वागत करतो आहे पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये. काल पण उशिरा सुरुवात केली होती. उशिरा म्हणजे काल संध्याकाळचाच व्हिडिओ मोस्टली बनवला होता. आणि आज मात्र मंडळी थोडा आराम केला आहे. नाही असं म्हणायला काही हरकत नाही. रोज आपण म्हणतो की नाही झाला आराम, झोप पूर्ण नाही होती, पण आज आराम करायला वेळ पण होता आणि केला पण थोडाफार, नाही असं नाही. तर म्हणजे आज आपल्याकडे स्पेशल काय आहे, समीक्षा बनवणार आहे पावभाजी. तिचा जीव वर्क खाली होतो, तिला जायचं असं क्लासला, ट्रेनिंगला. त्याच्यासाठी मग तिला थोडीशी घाई असते, कारण आज रविवार सुट्टी का नाही माहिती का. मध्ये तिने 2 दिवस सुट्टी दिली होती. एक दिवस आपण दादरला फुलं आणायला गेलो होतो तेव्हा, आणि गुरुवारी पूजा होती, त्यामुळे तो क्लासला पण सुट्टी दिली होती त्या दिवशी. पण मंडळी कसं माहिती की कुणाचे खाडे सलग राहिले, म्हणजे सलग ट्रेनिंग दिलं तर ते लोक पटापट शिकतील. त्यामुळे मग तिने रविवारचा तो त्या सुट्टीचा टाईम ह्या रविवारमध्ये तो ॲडजस्ट करून घेतला आहे. तर असं मंडळी आज आपल्याकडे पावभाजीची रेसिपी आहे, तर बघूया. अरे ही पावभाजी आहे. इथं भांडी असते त्याच्या ऑलरेडी याच्यात कुकरला लावलं तिने. आपण थोडे लेट आहोत, काय नाही, ठीक आहे. नंतर आल्यावर नंतरची रेसिपी बघू. तेव्हा मंडळी आता तिने मग अशी भाज्या लावल्या होत्या कुकरला. पातळ झाली भाजी, तिने एकदम पातळच भाजी घाली. पाणी भरपूर घट्ट होणार होते. आता आमच्याकडे काय स्मॅशर नाही आहे, म्हणजे ते बारीक करण्यासाठी, दाबण्यासाठी, ते पार चेंदा मेंदा करण्यासाठी. आता रवी घेतले ते. मला का अजून एक शिट्टी लाव. ठीक आहे. दिवसांनी मंडळी दुकानात बसलोय. रेसिपी आपली अर्धवट दाखवायची राहिली. तेव्हा जसं मी आल्यावर बोलते मी करेन, कारण तिला जायचं आहे तिकडे ट्रेनिंगला. तर बसलो आहे इथे. वा, पूर्ण दुकानं खूप दिवसांनी बसलो मी. असं मी मोस्टली नसतोच, तनू, गट्टू आणि समीक्षाच असतेच, तेच लोक ऑपरेट करतात हे सगळं. तर माझं नेमका दूध वाटून असतं, नाश्ता वगैरे असतो, त्यांचं दुकान बंद करायचा टाईम होतो दुपारी, आणि संध्याकाळी ऑफिसचा टाईम होतो. त्याच्यामुळे मी काय नसतोच. मला वाटतं बहुतेक कित्येक महिने नाहीच आहे मी. काहीतरी आलं तर एका दुसऱ्या गिरायकाला, म्हणजे कस्टमरला काय देतो वस्तू, नाहीतर शक्यतो मी नसतोच. बसले आता इथे. जरा बाहेर वातावरणात थंडी पण आहे मस्त की. मग मंडळी काय 31ची तयारी. बहुतेक पर्यटन स्थळं एकदम फुल झाली आहेत. महाबळेश्वरला पण चिक्कार गर्दी झालेली आहे. तर म्हणजे आता पर्यटक सुट्ट्या पण आहेत क्रिसमसच्या, आणि मग लोक एन्जॉय करायला जातात. आणि आजकाल कसं आहे म्हणजे मंडळी, एक दिवस जरी सुट्टी असेल ना, तरी माणूस कुठून तरी जवळच्या ठिकाणावरनं का होईना म्हणून फिरून येतो. तसं आपल्याला जमत नाही, कारण आपला दुधाचा व्यवसाय आहे, त्याच्यामुळे काय जमत नाही. काही गोष्टी जर पण नाहीत. आता आपण गेलो तर तुम्हाला माहिती आहे, लॉंग सुट्टीचं एकदम घेऊन जातो. बघू आता आपल्या जत्रा येतील त्यावेळेला जाणं गरजेचं आहे. हे बघा इकडे समीक्षा परत आली क्लासवरून, आणि आता हे बघा तिथं परत चालू. तिथे आता फोडणी दिली आहे, जिरा, मोहरी आणि बटर टाकले, आणि काय थोडंसं तेल, अमूल बटर. सबसे बेस्ट, सबसे टेस्ट में बेस्ट, मम्मी और एवरेस्ट. मस्त की कांदा गेलेला आहे ह्याच्यात. कांदा तुम्ही घालून घ्या, परतून घ्या. लाल परतायचं. कांदा बघा परतून घेतला इथे छान मस्त छान पैकी. दुर्विकाला घेतलं यांनी. तिला खाली काय करायचं तुला? बॉल खेळायचा. आमचा बॉल दे, आमचा बॉल. इथे याच्यात टोमॅटो गेले मस्त. छान तांबूस भाजलेला आहे. टोमॅटो टाकले, अजून टाकायचं.
टोमॅटो, त्याच्यानंतर टोमॅटो टाकून झालेला आहे पूर्ण. आता किती ग्रेव्ही आपण ग्रेव्हीचा हे तयार करून घेतोय हे बघा. आणि इथे बघा, बाप रे बाप, खून भरी मांग नहीं खून भरा हाथ, उंगली कट गई है. रक्त भरपूर आहे बघा मंडळी. अशी मेहनत करायला लागते ना, रक्त निघेपर्यंत, रक्त निघेपर्यंत, घाम गळेपर्यंत, रक्त सांडेपर्यंत. या पावभाजी मागे समीक्षाचं रक्त लपलेलं आहे. काढलीस कोणा निघेल चल आता. अरे यार काय हे. अरे हळद लाव, हळद लाव, हळद लाव समीक्षा. यार झोंबेल आता हा जाऊन. घरगुती उपाय हळद. बघा मंडळी, हळद टाकून झालेली आहे. पावभाजी नाही, पावभाजी मध्ये नाही, बोटावर कापलेल्या बोटावर हळद टाकून झालेली आहे. काय मग कसं वाटतंय समीक्षा, बोट कापल्यानंतर काय प्रतिक्रिया तुझी? झोंबतंय बोट. तुम्हाला काय झोंबायला लागले. इथे भाजी स्मॅश करते. त्याकडे स्मॅशर नाही, त्याच्यामुळे थोडंसं शॉर्टकट रेसिपी. हे स्मॅश करून घेतलं. मी आता मिक्सरला लावणार होते, म्हणून म्हणजे जाऊ दे आयडिया आली. त्याला कुकरला लावल्यामुळे थोडंसं हे झालेले ऑलरेडी ते स्मॅश अजून नाही आलं, पण वाटणच थोडी स्मॅश करायला लागते. बाकी याच्यात समीक्षा कुठली कुठली भाजी वापरली सर सांग. ऐक काय काय वापरले. वाटाणा, फ्लावर, बटाटा, फरसबी, आलं लसूण पेस्ट, जिंजर गार्लिक पेस्ट जाते. बा आम्ही रेडीमेड यूज केली, कारण की आता वेळ नाही मला बनवायला. हल्ली लोक रेडीमेडच यूज करतात. नाही, मी घरातलीच यूज करते, पण आता काय करू. जिंजर गार्लिक पेस्ट, हा हे बघा म्हणजे आता इथे पावभाजी मसाला होतो, एव्हरेस्ट पावभाजी मसाला. बापरे, इथे समीक्षा इंजर्ड झालेली आहे, त्यामुळे रिटायर्ड हर्ड, क्रिकेटच्या भाषेत थोड्या वेळ तिने रिटायरमेंट घेतलेली आहे. आणि इकडे एव्हरेस्ट पावभाजी खाता है इंडिया. आता वापिस इसको सब ऐसा म्हणजे सगळं असं मिक्स करून घ्या मसाला, जेणेकरून लागू देऊ नका खाली. फटाफट 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 ऐसा सब मिक्स होना चाहिए कि बाप रे. बस मसाला टाका. मसाला टाकला मी सगळा. तो नाही, हा टाका आपला. अभी इसमें जाएगा चटनी, अपना तिखट लाल तिखट. हा म्हणजे हे हा बघ, टाका की 1 स्पून. हा अजून एक टाका, तेवढं भरून टाका. 2 स्पून बस. 2 चमचे घरचं तिखट आपलं. अरे बाबा नाही तिकडे तुम्ही टाका अजून. काय टाकतं काय माणसात टाका जरा. अहो तिखट नाही चटणी जास्त घ्या, अर्धा गच्च भरून. हिंग जायचा का बस मंडळी. इथे तर चला ती लाल तिखट टाकून झालेलं आहे, खाली लागू नये मंडळी, ढवळत राहासारखं असं एक जीव झालं ना मंडळी. वा 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 वा, खुशबू अच्छी आ रही है. जे हळद मग हातावर लागली ती हळद काढा. हा 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 हा, हळद घ्या बरशी. अहो हळद घ्या. हळद कुठे आहे? खालच्या ड्रॉवर मध्ये खाली. हे बघा इथे वरती. अभी इसमें जाएगा हल्दी पाउडर. 1 चमचा टाका. जाईल हळद. हा अजून थोडीशी जायची.
म्हणजे ज्या वस्तू घेतात त्या जागच्या जागी पण ठेवा. त्याला ढवळत राहा जेणेकरून तुमचा मसाला खाली लागला नाही पाहिजे. हात पण भाजतोय. सगळं जीव एकत्र करा. सगळा जीव एकत्र करा म्हणते. सगळे जीव करायचं नाही, सगळा जीव एकत्र करायचा. अरे वा वा वा. आता इथे मंडळी हे झालेलं आहे. आता दुसरं काय बनवायचं त्याच्यात टाकायचं समीक्षा? नाही सांग ना, मी भाजी टाकायची. हलवलं व्यवस्थित असं उलट्या चमच्याने हलवलं. बघा मी एवढी ग्रेव्ही तयार केली आहे मंडळी. वा 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 वा. आज कळलं मंडळी जेवण इतकं सोपं आहे, फक्त तुम्हाला ते करता आलं पाहिजे. मंडळी माझे पिजे बस ऐकून वैतागला असाल. हा हा हा. तर स्मॅश केलेली भाजी तुम्ही भाजून टाक चटणी. आता इथे मस्त वेगळी बघा. वा 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 वा. ही समीक्षाच्या मते तिखट कमी होणार आहे, पण तिला मी सांगितलंय तू टाकू शकतेस तिखट. फक्त आणि फक्त त्रास नाही आला पाहिजे. असं म्हणलं झणझणीत पावभाजी खायला पण मजा येते. बीट नाही टाकलं, बीट टाकलं की कलर येतो छान असा. बीट पण टाकू शकता म्हणजे तुम्ही याच्यात. असं मंडळी आमची घरगुती पावभाजी आहे. मंडळी सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्याचं सार म्हणजे मीठ. ज्याने सगळ्या जेवणाला चव येते असं ते मीठ महत्वपूर्ण. तर मंडळी ते जर कमी असेल तर आयुष्यात रुचकरपणा राहत नाही, आणि रुचकरपणा यावं त्यासाठी कधी कधी खारट टाकावं लागतं. अशी आपली मंडळी अमूल पावभाजी तयार होते. टेस्ट कशी आहे? आलाय का? फ्लेवर्ड आलाय? आता स्वादानुसार परत समीक्षा चटणी ऍड करते. कोण करत नाही, तुम्ही केली तुला मी सांगितलं. अरे होता है यार, पहली बार सीख रहा हूँ. पावावरून निघून तिखट तर लागली पाहिजे पावभाजी. वरतून बघा कोथिंबीरीची पकरण. वा 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 वा. आता दिसायला पण सुंदर दिसते पावभाजी ना, छान अशी. आता तिचा जीव एकत्र करूया आपण समीक्षाच्या भाषेत. एक जीव सगळ्या भाज्यांची. गरम गरम वाफा पण येतात, छान अशा वाफा येतात मस्तपैकी. एक दुसरा गॅस ऑन केला आहे समीक्षाने. हे आता दुसऱ्या गॅसवर ठेवून देऊया मंद आचेवर. आता इथे घरगुती आम्ही तर तवा काढला इथे. समीक्षा पाव कट करून घेते आता ते, म्हणजे पाव त्याला मस्त की भाजून मस्त लागतात. शेफ समीक्षा. आता इथे बघा अमूल बटर परत
इकडे आता पावांना तूप घेऊ टाकलं. पावांना आम्ही तूप यूज करतोय. आमच्याकडे तूप आहे म्हणून आम्ही तूप यूज करतो. काढ की नाही मस्त आहे. म्हणजे आता हे तयार होत राहील. आज आपण डायरेक्ट ताटावर भेटू. घालतो तो बसलं की मस्त मंडळी. कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा मंडळी. तूप ना आता इथे मस्त की पावभाजी तयार झालेली आहे. कांदा टाकलेला आहे इकडे. कांदा लिंबू सगळे आहे. पाव आहेत मस्त की. तर या गरमागरम पावभाजी खायला चला या पटापट. मंडळी भाजी एवढी फस्त झाली आहे. सही खाऊन खाऊन बघा एवढीशीच उरली आहे. आणि खायला इनमिन आम्ही दोघंच. रोहित गट्टू आणि तनूने पण खाल्लं. पण ते आईकडे जेवून आले होते ऑलरेडी. त्यामुळे त्यांनी 2-2 पाव खाल्ले. अरे मी बनवली म्हटल्यानंतर मी खाणारच ना. छान. चला मंडळी आता झोपतो. आता पावभाजी वगैरे खाऊन झाली आहे मस्तपैकी. आणि झोपायची वेळ झाली त्यामुळे झोपूया. आज दिवसभरात काय आपण बघितलं तुम्ही पावभाजी बनवून आमची रेसिपी बघितली तुम्ही तर व्हायरल करून टाका फुल. तर असं मंडळी आपला व्हिडिओ कसं वाटतं ते आवर्जून सांगा. कमेंट करून सांगा. आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर तसं या व्हिडिओमध्ये सांगू. पुढे पुन्हा भेटू उद्या सकाळी. तर टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री.